शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये प्रभावी WD एकापाठी एक येऊ लागले आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते. या बर्फवृष्टीचा परिणाम उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरमुळे भारताच्या मध्य भागापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे. शिवाय दक्षिण अंदमान समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प असून चीनच्या समुद्रातून पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी हलक्या कमी दाबांची निर्मिती होते आहे. भारतीय हवामान खात्याकडून थंडीची लाट तेलंगणा, कर्नाटकमध्ये दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये देखील धुक्याचं अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने थंडीच्या लाटेचा प्रभाव 15 तारखेला कमी होण्याचा अंदाज दिला आहे. उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये खास करून पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्वेकडील काही राज्यांमध्ये मुख्यत्वे करून धुक्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की तजाकिस्तान किंवा अफगाणिस्तान या काही भागात सध्या पावसाचं वातावरण आहे आणि याचं मुख्य कारण आहे या ठिकाणी WDचा प्रभाव आहे. त्याचवेळेस आपण बघतो की तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे. काही प्रमाणात अंदमान निकोबार बेटांवर पावसाळी वातावरण आहे. म्हणजे आता पाऊस फक्त याच भागात आहे. भारताच्या भूभागामध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाखच्या काही भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे. हे सध्याचं पावसाळी वातावरण आहे. थंडी संदर्भामध्ये जर अंदाज बघितला तर GFS मॉडेलने या ठिकाणी साधारण 9 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान थंडीचा प्रभाव दाखवलेला आहे. म्हणजे विदर्भाच्या दिशेने या ठिकाणी थंडी अधिक दाखवण्यात आलेली आहे. तर आपण त्याच वेळेस ECMWF मॉडेलचा जर अंदाज बघितला तर ECMWF मॉडेलने उत्तर भारत, मध्य भारत या ठिकाणी अधिक थंडीचं प्रमाण दाखवलं आहे. जसं जसं दक्षिणेला जाऊ तसं आपल्याला थंडीचं प्रमाण हे कमी होताना दाखवण्यात आलेलं आहे. आणि या मॉडेलचा जो सरासरी तापमान आहे ते विदर्भाच्या दिशेने 12 ते 13 अंश सेल्सिअस, तर कोकण विभागाकडून 16 ते 18 अंश सेल्सिअस, तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 14 अंश सेल्सिअसचा प्रभाव या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. आपण ECMWF मॉडेलनुसार जेव्हा बघतो तेव्हा उत्तर भारतामध्ये हलके WD आणि दक्षिण भारतामध्ये श्रीलंकेसहित तामिळनाडू, केरळमध्ये हलक्या कमी दाबाच्या स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होताना आपण बघतो. त्यामुळे एकूणच हवामानामध्ये भारताच्या मुख्य राज्यांमध्ये कुठेही पावसाळी परिस्थिती नाही. हाच आपण जेव्हा अंदाज GFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा देखील परिस्थितीत फार बदल नाही. या अंदाजामध्ये आपण 2 आठवड्याचा अंदाज या ठिकाणी बघत असतो. 13 डिसेंबर ते साधारण 20 डिसेंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहील, ज्याचा परिणाम रायलसीमा, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकामध्ये राहण्याची शक्यता आहे. थोडंफार हे ढगाळ वातावरण गोव्यापर्यंत येऊ शकतं. उत्तर भारतात हलके WD राहतील, परंतु तसा WDचा प्रभाव या आठवड्यात सामान्य दाखवला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये तसं दोन्ही समुद्रांमध्ये जे काही प्रभाव आहे कमी दाबांचा तो कमी होतोय. मात्र आपण बघतो गुजरात आणि उत्तर भारतामध्ये थोडे WD प्रभावी राहू शकतात. त्यामुळे गुजरातवरील WD हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो मैदानी भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. तो किती प्रभावीपणे भारताच्या भूभागावर येतो महत्त्वाचं आहे, कारण सध्या थंडीमुळे कोरडे हवामान आहे.
आणि कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण सहज या ठिकाणी प्रभावी होणार नाही. परंतु फेब्रुवारीपासून वातावरण WDसाठी अतिशय प्रभावी राहणार आहे आणि जे मैदानी भागाकडे सरकण्याची देखील शक्यता आहे. धावता अंदाज आपण जर ECMW मॉडेलचा घेतला, कारण अधिक या मॉडेलवर आपण विश्वास करतो, तर अंदमान निकोबार बेट आणि एकूणच दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये थोड्या हालचाली आहेत. त्याचबरोबर गल्फ कंट्रीजमध्ये WDचा प्रभाव आहे, जो उत्तर भारतातील काही राज्यांपर्यंत प्रभावी ठरतोय. मात्र तसा भारतीय भूभागावर केरळ, तामिळनाडूचा अपवाद वगळता फारसा प्रभाव नाही. उत्तरेकडे देखील अतिशय उत्तरेला हा पावसाळी प्रभाव WDमुळे तयार होतो, बर्फवृष्टी होते. त्यामुळे तसं भारतात आत्ता लगेचच कोणत्याही राज्यात फार मोठं वातावरण तयार होईल असा काही अंदाज नाही. बंगालच्या उपसागरात या दिशेने आपल्याला साधारण वाऱ्यांचा प्रभाव दिसतोय आणि एकूणच उत्तरेकडून देखील भारतीय भूभागावर शीतलहर येत असल्यामुळे भारताच्या बऱ्याच भूभागात थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता कायम आहे. WDचा प्रभाव भविष्यामध्ये वाढणं अपेक्षित आहे. साधारण 18 ते 20 तारखेच्या दरम्यान WD प्रभावी होत जातील असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेवटचे आठवड्यामध्ये काही वातावरण बदलतंय का डिसेंबरच्या, हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. सध्या भारतामध्ये आपण 19 तारखेपर्यंतचा अंदाज थंडीच्या सरासरी प्रमाणात 4 ते 5% घट राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहील. थंडीच्या लाटेच्या स्वरूपात ते राहणार नाही. म्हणजे साधारणपणे आपण असं गृहीत धरू की 11 अंश ते 14-15 अंशापर्यंत ह्या थंडीचा प्रभाव वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.